कडक आहे. गेला तिकडेच गेला. झुमकर राहणार आहे तू आधी नाही लक्ष ठेवा. नेट होता मग चांगला असतो तो विषय असतो. आदिवासी येतील तलवार घेऊन. कोण नाही विचारत होतो आपल्याकडे सैन व्हायचं. आपण आलो म्हणून तो आत गेला लपला तसा. आम्हाला अजून पाय सरक नाही. काय याला पण घे याला पण घे. परवाशी आपण गेलो होतो ना परवाशी मागे तिकडे तिथे पण मला दिसला पाया झाले तिकडे पण आतमध्ये गेले. चावला बिवला ते अंगडी बाहेर पण काढत रे. गरीब आहे का बिचारा. चामताय तो. ह्याला चामता बोलतात. म्हणजे बघा ना बोरवली बिरवलीला जायचं आहे. नॅशनल पार्क मध्ये शॉर्टकट डायरेक्ट इथून हे असते. बाहेर तू वरनी दिसतो चप्पल घेऊन. हा बघा ते काला खूप हा ट्रेन गो ट्रेन. कुठला किल्ला तो तिकडे जाऊया मग आता. व्ह्यू हाय पर इथून व्ह्यू कडक आहे. अशी ते किल्ल्यावर जाऊया. तुम्ही विश्वास नाही करणार. ही जागा आपल्या विरारलाच आहे. बघा काय जागा आहे कडक. कारगिलच्या डोंगरामध्येच ही जागा आहे. बघून घ्या. पाण्याचा आवाज घेत जायला लागणार. पण भीती वाटते. रस्ता बघ असा आहे. डायरेक्ट गेला की डायरेक्ट खाली भेटणार पण नको. मोर आहे तिथे. एक नंबर जागा आहे. मोर पक्का भेटतो. चौकडी जागा का बोला ही सरळ आहे. तो नालासोपारा हा विरार. तो नालासोपारा आणि हा
विरार आहे बघा. समोर view बघ. तो व्ह्यू जाऊन दे, जीव जाईल इथे. कडक आहे बघ हो. पण जर पाय चुकला ना इथे कोणाचा अशीच, इथे एक पाय चुकला की डायरेक्ट खाडीमध्ये हो बघ. या हे बघून या अशी खाली बघ पहिला तू. व्हिडिओ नाही काढली तरी चालेल. ये ना घाई करू नको. नेहमीची तुझी असेल आता आमचं तुमचे आलो. हा तो पान आहे ना. हा हा रक्तासारखं हे येतं घासायचं पाणीमध्ये. चल टोकच फिरवत नाही वाटतं आपल्याला. हो इथे बसतो आम्ही. कडक आहे. इथे बसतो आम्ही. इथे ट्रेन टाकायचं. इथे इथे म्हणजे उडणार पण नाही. हा ही टेंट टाकायला चांगली जागा आहे ही बाई तुला. इथं हे टेंट नाही नाल्याचं पण आहे वाटतं. कडक आहे बघ अशी. इथे दाखव. अशा ठिकाणी येतो आम्हाला विचार. अरे हा कोणता प्रोजेक्ट आहे. हेच तर मी बोललो तुम्हाला. इथे मेट्रो पुढचं स्टेशन होणार. हो तुमच्या इकडून डायरेक्ट इथं आणि त्याच्या पुढचं तिकडे नाला सोबत. म्हणजे तुमचा आहे ना चंदन चालचा तिथून डायरेक्ट इथे आणि इथून पुढे ही खता आणि बघा इथे खेळतं ते माहिती आहे ना. जीवदानी द्यावी. हा जीवदानी मंदिर कडा दाखवते. तीन कट्टा झूम मार तिकडे. ते कट्टा दाखव. कसा ना हा जीवदानी मंदिर आहे. भारी आहे ना व्ह्यू. तिकडपेक्षा इथे चांगला व्ह्यू येतो. वाटतं आपण इथनं झालोय. वाटतं हे दाखव. बाप आहे. हे नको बसू. हे आशिष नको. पाय खाली सोड. हो आणि जाऊन दे माणूस खाली. इथं आलो आपण. ते काय सरळ. हे आशिष चल मागे. पत्रे दगडी तर मित्रांनो चला आता हा धबधबा दाखवतोय आम्हाला हा माणूस. तिथे जाऊया. आयुष्यवर आहे तो पाहू आता. हा ब्लॉग आमचा शेवटचा पण असू शकतो म्हणजे आजचा. ईश्वर माफी असावी. हे मशरूम आहे का रे काय आहे. एकदा ट्राय करूया. काय ट्राय कर. कसं जाईल ते खाली ते बघा असं. हो म्हणजे आमची वाटच बघतोय हा वाटत. मित्रांनो तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण इथून पाय सरकला की डायरेक्ट खालीच आहे. जीव घेणं स्टंट आहे. इथून सरळ डायरेक्ट खाली आम्हाला दाखवतो पण हा आणि हाच नेतोय आम्हाला. हे आस्ती चल रे बाबा घाई करू नको इथे. हे बाबा आरामात चल. नक्की आहे काय रे आशिष तुला काय वाटतं. मला तर फोटो दाखवला त्या अंदाज असं वाटत नाही तिकडे असं काय काय अशी. घरी सांगून तरी आलो असतो 2 दिवस येत नाही मी.
तूच काय ते आम्हाला बरोबर नेतोय. चल वरचा की खालचा नक्की, हा रोड की खालचा? एवढी डबल कोणी पाडले एवढं काय एवढं मला खालचा नाही वाटत, वरचा वाटत काय रोड. डोंगरावर जातो तो रस्ता, परत जायचं डोंगरावर. चल बाबा. नाही भेटलं तर परत येऊ. डेंजर झोन आहे आता इकडे. हे बाबा आहे काय? ठीक आहे बाय. काय काय म्हणते सवाल? पण तू गेलास का तिकडे? नाही गेलाय तो. गेलोय, फोटो दाखवू काय? गेला असेल तरच नाही ना हा त्यांच्या मिटर नेऊ नको. गेला हा आपण बघा आता वाकून जावं लागणार आहे आम्हाला इथे. एक तर वाकून चालायला लागते इथे. रिस्की आहे. अरे तिथेच थांब जरा. चल. कुठे आहे रे? मित्रांनो धबधबा दिसला असा हा बोलतोय. ऊस तर भरपूर झालाय, तो हवा तर लय सुटले. जिंदगीला यश भेटल्यासारखी हवा सुटली आहे मित्रांनो. आणि हा बघा सह्याद्रीचा सर्वात मोठा धबधबा. वाट एकदम पद्धतशीर आहे. तिथे होतो ना रे आपण एवढा वरती, एवढा खालती आलो. अरे बाबा एवढा आणला ते तुझे उपकार कसे आम्ही फेडू ते विचार करते. सांभाळून या मित्रांनो, इथे आला तर मी पकडतो. पकडेल पकडतो ना. या आराम. मित्रांनो थोडाच उशीर कामा तुम्हाला मी सह्याद्रीचा सर्वात मोठा उंच, सह्याद्रीचा सर्वात मोठा उंच असा धबधबा दाखवतोय. कमान मित्रांनो तुम्हाला सर्वात मोठा सह्याद्रीचा सर्वात मोठा डोंगर दाखवतोय.
मित्रांनो या तुम्हाला धबधबा दाखवतोय मी सर्वात मोठा हा बघा. सर्वात उंच धबधबा आहे. आता 15 दिवस आम्हाला लागलेत पोचायला इथे. पण आलोय ना बरोबर. हे महत्वाचं आहे. हो तिथून नका जाऊ. इथेच पोरगी, इथे पण एक पोरगी पडली. आपटली होती. हे असं व्हिडिओ अर्धा तासाची बघाल पण आम्हाला इथे यायला 15 दिवस लागले. टेंट वगैरेची व्हिडिओ काढली असते आमचा पण ब्लॉग मोठा झाला असता. तेच तर जरा बघूया अशी. चप्पल काढून ठेवतो. अशस्य सह्याद्री असा सुंदर डोंगर. बॅकग्राऊंड साऊंड पण दिला. वॉटर पार्क मजा येईल. आता भिजणारच आहे. किती लांब आलोय बघा मित्रांनो तुम्ही. आता 3 डोंगर पार करून आलो आम्ही. 3 डोंगर असे. पाऊस पण आलाय एक नंबर असा. फुल मजा करू. व्हिडिओ स्टँड वर घेत काय येऊन नको मला. चांगलं फुटते माझी. दाखव एक तरी फोटो चांगला. चुकीन जायच्या पर्यंत. पियायचं तर बघा ही हा पाणी पिया. बिस्लेरी काय आहे याच्यासमोर बघा. हे कुठे चालला. हे बॅग गेली. हवा सुटली ना. आम्हा आता खेकडा पकडतोय पिल्लू. चला आता जाऊया खाली आपण. भरपूर वेळ झाला. उतरायची तयारी करूया. लांब आहे भरपूर. 2 तास लागले आम्हाला यायला. कुठून रे आशिष. इथून की इथून. उडी मारावी लागेल. जा मी इथून येतो. बसून जाऊया इज्जतनी. हा चाले. हे साहिल चल. चला आता निघूया आपण. चांगला लोकेशन आहे हा. तुम्ही पण नक्की या. कुठे मासे.
मित्रांनो चला आता आम्ही निघतोय घरी जायला. आमची समाचार घेऊन निघतोय आता. आम्ही समाचार हा बघा याचा काय बोलतात मॅटर चालू आहे. आता आम्ही जातो. चला सांभाळून या रे बाबा. आम्ही निघालोय. एकदम एक नंबर जागा आहे बघा. मासे कशाला पाहिजे टाकते बच्च्याने. तिथे कुठे चालला तिथे झूम करायचं. बघा याने मासे पकडलेत. चला कुठून चला आपण जाऊया. हा काय रस्ता हा बघ सोमवार. चल विसरलास की काय. चला मित्रांनो तर आम्ही आता निघतोय. चल असेच चल पुढे चल. कार्यकर्ते मेन अध्यक्ष आमच्या मंडळाचे आजचे निवड माव अशीच माव दगडात म्हणजे मधमाशीचं पोळ चावती राहिलं ते नाही गांजीला येते. गाचीला माव सारखी दिसते. गांजीला म्हणजे ते चावतं राहिलं तरी चावलं ना. चल डोळा बिळा सुजवून टाकेल. चल चल अरे चल. अरे तो येईल चल तू. म्हणजे आता आपण जबाबदारी जायचं. या बरोबर आहे या. वाटतं एकदम मित्रांनो खतरनाक आहे. हा बघ खेकडा बघ. खेकडे किती आहे तिथे. हा बघ हा बघ बारकी पर मोठी तर खेकडे मजबूत आहेत. आता आज चढायचा रस्ता तर एकदमच बेकार आहे. बघू शकता तू एकदम खतरनाक रस्ता. बघू शकता किती खालती होता. आता आम्ही वरती आलोय पूर्ण. हे दोघं येतात आहे बघा. ठकेले लोक आहेत हे दोघं. दोघं आले आहेत. आता चला ते प्लेयर बघू शकता तुम्ही. 101 प्लेयर आहेत आमच्याकडे. मेन अध्यक्ष आमचा मागे आहे. किती उंच आलो बघा. आता आम्ही आपण उंच जायचं आहे आयुष्यात. चप्पल घाल. सरळ डोंगर आहे म्हणून जरा त्रास होतोय आम्हाला. इथून जर पडलात तर डायरेक्ट खाली. एवढा वरती आता आम्ही आलो आहे बघा. तूच जा आता. इथनं पूर्ण झाड आहेत. काय होतं रे पूर्ण वाकून यायला लागतं इथे. भरपूर उंच आहे डोंगर. अजून बाकी आहे ना रे. हा एवढा चढायचा बाकी आहे. तेवढंच उतरायचा पण बाकी आहे. आमचा प्लेयर बोलतो उतरू लगेच. एवढा उंच आहे बाकी अजून. पंधरा मिनिटं बसूया वरती. 10 मिनिटं मग निघू.
एवढं चालत आम्ही कंटिन्यू आलो एवढा वरती. तरी मित्रांनो भरपूर आम्ही वरती आलो. थोडा थांबलेलो आता अजून भरपूर वरती चढायचं. पूर्ण पोचलो की आम्ही दाखवू तुम्हाला. रस्ते बरोबर नाही ते. आरामात या. हे बघ कोसलायला आलाय ना, तो भाग कोसलायला आलाय. मित्रांनो एवढा वरती आलो आम्ही आता. बघा अजून वरती चढायचं आहे. सांभाळून चढावं लागते, रस्ते बरोबर नाही ते. तरी भरपूर उंच आलंय भरपूर. आत्ता वरती आलो आहे फायनली आम्ही. आता दाखवतो तुम्हाला. थांब 1 मिनिट. बघा आता किती उंच आलो आहे आम्ही. तेवढंच खालती चढायचं आहे परत. आणि आम्ही इथे गेलेलो या साईडला जंगलामध्ये. आणि आता आम्हाला इथे उतरायचं आहे पूर्ण हा डोंगर. हा बघा सुंदर असं वातावरण झालं. हा बघा ही प्लेन जागा. आता इथे 15 मिनटं बसू आम्ही, मग निघू थोड्या वेळाला. हे बघा हा मागला सुपारा, हा विरार. चला थोडा बसूया मध्ये घ्या. फक्त 1 नंबर क्लायमेट झाला. पहिला बोलतात वातावरण. फक्त पाऊस पडला ना मजा येऊन जाईल. तेव्हा तिथे पाऊस आला, आता इथे पण येईल. तेव्हा तिथे आला व पाऊस आशिष. एवढा आम्ही चढलेलो आहे वरती. खालती होतो तिकडे, इथे होतो आम्ही. इथे होतो आता एवढा वरती आलोय. आता इथे खाली उतरायचं आहे या बाजूला. थोडा बसतो मग आम्ही निघू. एकदम मधोमध घर आहे बघ ना. दिसला व्हिडिओ काढला ना. हा काय हात दाखवा तिथे बघा ना. हा बघ दिसला. हा हा घर आहे तो. ऐकाय तर मित्रांनो चला आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. बघा सर्व फ्रेश झाले भरपूर. तरी पण अर्धा तास आम्ही थांबलेलो वरती. आता खालती उतरतोय आम्ही. आता तेवढाच खालती पण उतरायचं आहे आम्हाला. तर उतरू आम्ही आरामात. आता काही तुम्हाला दाखवायला भेटणार नाही कारण फटाफट उतरू. आता संध्याकाळ पण झाली आहे, 5 वाजायला आले. तरी पण आता आम्ही उतरतो. रस्ता पण बरोबर नाही फटाफट. तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर करायला विसरू नका.